तुमचा विश्वास आमची बातमी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठी राजकीय उलथापालथ समोर आली आहे। या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आलंय। प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवारीबाबत मोठा बदल झाला असून मुकेश शहाणे यांना मोठा धक्का बसलाय। 100 ने 1,01,000% आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा त्यांनी कुठलाही शब्द ठेवलेला नाहीये। त्यांना एकदम कडक भाषेत बडगुजरांना संदेश होता हा 29 प्रभागातून तुम्ही माघार घ्यायची। 25 क्रमांक त्यांचा प्रभाग आहे, तिथं तुमची मुलगाही लढेल आणि तुम्ही स्वतःही लढाल असं त्यांना कडक सांगण्यात आलेलं होतं। सगळं मान्य आहे मला, तुम्हाला यायचं होतं, तुम्ही यायला हवं होतं, तुम्ही माझं नाव घेता, परंतु तो चोरलेला एबॉल फॉर्म होता, तो तर कोरा होता। दीपक बडगुजर हे आता थेट प्रभाग क्रमांक 29 मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान दीपक बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक 25D मधून अधिकृतपणे माघार घेतल्याची घोषणा केली आहे। आज मी आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय आमचे गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशाने प्रभाग क्रमांक 25D मधून माघार घेतलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 29A मधून मी भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे। धन्यवाद। हा निर्णय स्थानिक पातळीवर न घेता थेट वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेनुसार घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण सुधाकर बडगुजर यांनी दिले आहे। सुधाकर बडगुजर यांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांचा स्पष्ट आदेशानुसार प्रभाग क्रमांक 25D मधून माघार घेण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आलाय। हो, आपण विभागीय कार्यालयात आला, काय निर्णय झालाय? सकाळपासून बैठका सुरू होत्या, काय नेमका निर्णय घेतला? आदरणीय देवेंद्रजी माझ्याशी बोललेत, आदरणीय गिरीश भाऊ बोललेत आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार हर्षा बडगुजरांची आज माघार झाली। त्या ठिकाणी भाग्यश्री डोमसे त्या ठिकाणी पुरस्कृत केलेत। 25 मधून दीपक बडगुजरांची माघार झाली, त्या ठिकाणी प्रकाश अमृतकर म्हणून पुरस्कृत केलेत आणि दीपक बडगुजर हे 29चे अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी मी 25 मध्ये आहे, 25A मध्ये मी आहे, 25B मध्ये साधना पवन मटाले अधिकृत आणि 25K मध्ये भाग्यश्रीताई डोमसे आणि पुरस्कृत आणि 25D मध्ये। तर या घडामोडींमुळे भाजपातील अंतर्गत समीकरणे, उमेदवारीचा तिढा आणि गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 29 मधील लढत आता अधिकच चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय। तसेच पक्षांतर्गत नाराजी आणि संभाव्य बंडखोरीमुळे भाजपला मोठा राजकीय धक्का बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर नाशिकच्या राजकारणात पुढील काही तासांत आणखी मोठ्या आणि धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।